नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आमच्याकडे सकाळपासूनच सारखा असा बऱ्यापैकी आज पाऊस चालू आहे. सकाळपासूनच रिमझिम असा पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, आता आहे दुपारची वेळ आणि पाऊस हा सकाळपासूनच चालू आहे. तर आता बनवायचे आहेत आम्हाला कांदा पोहे. तर कांदा पोहे बनवायचे आहेत, तर त्यासाठी मी आता मिरच्या आणायला चाललेलो आहे आपल्या शेतामध्ये. तर हिरवी मिरची लागते मित्रांनो कांदा पोहे बनवायला. तर त्यासाठी मी आता निघालेलो आहे आपल्या शेतामध्ये. तर पहा, आता मी आलेलो आहे शेतामध्ये. येथे घास आहे आणि या घासाच्या कडेलाच आम्ही मिरच्या लावलेल्या आहेत. तर पाहू शकता, येथे हे आहे मिरचीचं झाड आणि इथून आता मी मिरच्या घेऊन जाणार आहे. आपल्याला बनवायचे आहेत मस्त असे गरमागरम असे कांदा पोहे. तर मित्रांनो, आपल्याला कांदा पोहेला हिरवी मिरच्या वापरल्याने चांगले चवदार कांदा पोहे होतात. तर त्यासाठी मी आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेत आहे. तर पहा, आता मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेऊन येईपर्यंत आपला कांदा पण कापून झालेला आहे. तर पहा, एकदम बारीक कांदा कापलेला आहे. आणि आता पोहे पण भिजत टाकायचे आहेत. या पातेल्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यावे लागतात पाण्यामध्ये. तर आता मित्रांनो, आधी आम्ही पोहे भिजवून घेणार आहोत. तर एवढे घेतलेले आहेत पोहे आणि आता हे पाण्यामध्ये आपल्याला आधी भिजवून घ्यावे लागतात. तर त्यासाठी शेंगदाणे पण घेतलेले आहेत. तर हे मित्रांनो, आपल्याला जास्त पण भिजवावे नाही लागत, कारण जर आपण जास्त भिजवले तर ते एकदम असा त्याचा गाळ तयार होतो. तर थोडे सुके असे भिजवून घ्यायचे आहेत. आणि आता लगेच येथे कांदा तळायला मी टाकणार आहे. तर आता मित्रांनो, आधी आम्ही शेंगदाणे तळून घेणार आहेत. तर पहा, आता यामध्ये तेल टाकू. कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत. तर आता लगेच हे शेंगदाणे तळून घेऊ तेलामध्ये आणि यानंतर मग कांदा तळायचा आहे. तर पहा, आपले शेंगदाणे तळून झालेले आता. आणि आता लगेच कांदा तळायचा आहे. आपल्याला कांदा हा पोह्यासाठी जास्तच वापरायचा आहे. तर पहा, कांदा आता तळून झालेला आहे. तर आपल्याला आता तळायची आहे हिरवी मिरची. तर पहा, एवढी बारीक करून ठेवलेली आहे हिरवी मिरच्या. तर आता एवढे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता ही हिरवी मिरची थोडा वेळ तळून घेऊ तेलामध्ये. तर आता टाकायचा आहे कढीपत्ता. 4 ते 5 पानं मी कढीपत्त्याची घेतलेले आहेत. आणि पहा, एवढी घेतलेली आहे मोहरी. तर आता ही मोहरी पण तळायला टाकायची आहे थोडा वेळ. तर आता टाकायचे आहे हळद पावडर. तर ही पण थोडीशी तळून घ्यायची आहे. तर आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण तळून झालेला आहे. तर आता यामध्ये टाकू पोहे. तर भिजवून आता मऊ झालेले आहेत. पाहू शकता, एकदम मोकळे झालेले आहेत. तर आपल्याला हे पोहे भिजवायला थोडं कमीच पाणी वापरायचं आहे, म्हणजे जास्त ओले होणार नाही. आणि आता यामध्ये टाकायचं आहे बारीक मीठ. तर हे मीठ आपल्या अंदाजानुसारच घ्यायचं आहे.
तर आता पोहे तयार होत आलेले आहे आणि आम्ही आता शेवटी हे शेंगदाणे टाकणार आहोत. कारण मित्रांनो, शेवटी जर आपण शेंगदाणे टाकले तरी ते कडकच राहतात. तर त्यासाठी हे शेंगदाणे आम्ही शेवटी टाकलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे कडक राहतील. तर आता तयार होत आलेले आहेत आपले कांदा पोहे. तर पहा मित्रांनो, आमचे आता कांदा पोहे तयार झालेले आहेत. तर पहा, खूप छान असे कांदा पोहे आता तयार झालेले आहेत.